सकाळ ते संध्याकाळमध्ये जेवढं दमलो नव्हतं तेवढं एका तासात दमलो. 60 डेज चॅलेंज मधला 8 डे 50. रोजच्या प्रमाणे दौरा निघालेला आमच्या कॅफेला. आज दादा पण संघ आला कारण त्याला लागणार होती गाडी, थोडंफार मटेरियल संपलेलं पण जाता मटेरियल पण घेतलं. मग काय केला शॉप ओपन आणि झटपट पटापट सगळं आवरून घेतलं. आणि आज बर्थडे डेकोरेशन पण होता एक, त्यासाठी डेकोरेटर पण आम्ही बाहेरनच बोललेलो. डेकोरेटर पण मित्र होता म्हणून त्यामुळे काय विषय नव्हता आणि सगळा मटेरियल पण त्याचाच होता. जे डेकोरेशन आम्ही तासाभरात करतो भावाने 15 मिनिटात केलं आणि डेकोरेशन मध्ये थोडंफार युनिक होतं त्यामुळे मला डेकोरेटरला बोलावंच लागलं. फायनली आमचं डेकोरेशन पण रेडी झालं. डेकोरेशन कम्प्लीट झालं काहीतरी असं दिसाल आणि असे युनिक डेकोरेशन तुम्हाला हवं असेल तर डीएम करू शकता. आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही वाईब्सच्या पेजला फॉलो करा. संध्याकाळी पण चालते आणि पार्टी पण आली. हा पार्टी छोट्या पोरांसाठीच होता. छोटे पोरे पण भरपूर गोळे झालते आणि जेवढा अवघड कॅफे सांभाळला नाही तेवढा वगैरे पोरांना सांभाळायला होतं. पोरं मस्ती करायला ते ऐकणं झालं आणि खरंच मला रिअलाइज झालं की पोरांना सांभाळणं भरपूर अवघड आहे. कारण जेवढा त्रास मला सकाळी ते संध्याकाळपर्यंत झाला नाही तेवढा त्रास एका तासात झालं. बट काय विषय नाही, आमचं कामच आहे आता ते. बर्थडे सेलिब्रेशन ऑर्डर वगैरे सगळं आवरलं आणि हा आपल्या झोमॅटो पण परवा दिवशीपासून चालू होणार आहे. चला आजच्या पुरतं एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.